एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतरही ठाण्यातील डायगर डम्पिंग ग्राउंडवर गणेश मूर्ती कचऱ्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. तब्बल 150हून अधिक ट्रकभर मूर्ती येथे आणल्या गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावकऱ्यांच्या निदर्शनांमुळे ट्रक परत पाठवावे लागले. या गाड्यांवर व्हेइकल ऑन बीएमसी ड्युटी असे लिहिले असल्याने या मुंबई महापालिकेच्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अवमानकारक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संताप उसळला आहे. हिंदू जनजागृती समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारकडे तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. गणेश मूर्तींचा कचऱ्यात टाकून अवमान करणे हे हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारे दुष्कृत्य आहे. शासनाने जबाबदाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. शासनाने जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. तसेच कृत्रिम हौदांमध्ये विसर्जनावेळी मूर्त्यांची विटंबना होऊ नये यासाठी कठोर निर्देश राज्यभर द्यावेत, अशी आग्रही भूमिका समितीने घेतली आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असताना गणेश मूर्तींची कचऱ्यात झालेली विटंबना प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरली आहे. आगामी विसर्जनावेळी अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन कोणती पावले उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, मुंबई.